आज मला मस्त सुरण मिळालाय, तर चला ह्याचे आपण मस्त चमचमीत काप करूया. सुरण हा मुळात खाजरा असतो आणि काही लोकांना तर त्याची थोडीशी ॲलर्जी सुद्धा असते, तर त्यांना कापताना सुद्धा हाताला सुरण कधीतरी खाजतो. तर त्यासाठी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग सुरण कापायचं आहे. आणि सुरण हे कंदमूळ असल्यामुळे ते जमिनीखाली येतं, त्यामुळे भरपूर त्याला माती असते. तर आपल्याला साईडचं सगळं काढून टाकायचं आहे, म्हणजे सगळी माती निघून जाईल आणि कापल्यानंतर सुद्धा त्याला एकदम व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. आता इकडे ना आज मी जे सुरणाचे काप करते ते असे थोडेसे जाडसर करते. तर तुम्हाला मी इकडे दाखवते की कसा मी तो सुरण कापते आणि ह्याचे काप जे आहेत ते मी थोडे मोठे आणि जाड करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणजे तुम्ही पातळ करू शकता, पण हे असं केल्याने तुमचे छान काप होतील आणि ह्याला परत आपण छान धुवून घेणार आहोत. आता इकडे एका भांड्यात मी पाणी घेतले, ते गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये मी मीठ घातले आणि सुरण हा खाजरा असल्यामुळे ह्याच्यामध्ये मी 1 चमचा चिंचेचा कोळ घालते. आता ह्याला आपण छान पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सुरणाचे काप घालायचे आणि त्यांना शिजवून घ्यायचं. ताटली वगैरे वरती ठेवायची गरज नाही. आपण असंच शिजवून घेऊ. आता ह्यासाठी एक हिरवा मसाला करूया. तर त्यासाठी मी घेतलेली मिरची, थोडंसं आलं, लसणाच्या काही पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर. आता तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये काही मसाले घालायचे असतील तर घालू शकता, पण मला ह्याची गरज वाटत नाही. एकदम सोपी रेसिपी करणार आहोत, पण एकदम टेस्टी होणार आहे. तर हे सिंपल असं हिरवं वाटण मी तयार केलेलं आहे. हे बघा वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण बघूयात की आपला सुरण शिजलाय का? तर मी एक असं काढून बघते आणि त्याला ना आपण असं थोडं टोचून बघायचं. म्हणजे सुरी असेल किंवा तुमच्याकडे काही दुसरं असं टोचायला असेल टूथपिक वगैरे, तर तुम्ही टोचून बघा. हा व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे जे सगळे काप आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आपण इकडे सुरणाला व्यवस्थित शिजवलंय, त्याच्यामध्ये आपण चिंच घातलीत, जेणेकरून त्याचा जो खाजरेपणा आहे तो एकदम कमी होतो किंवा तो निघूनच जातो. आता बघा हे सगळे मी काढून घेतलेले आणि हे असेच आपण थोडेसे ठेवून थंड करून घेऊ. तोपर्यंत आपण मसाला तयार करू. तर आता इकडे मी परत 1 चमचा चिंच घेतली, म्हणजे चिंचेचा कोळ घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवं वाटण जे आपण बनवले ते घालणार आहे. एकदम सोपं मॅरिनेशन आहे, पण हे मॅरिनेशन एवढं छान लागतं, की तुम्हाला नक्की आवडेल आणि करायला तसं एकदमच सोपं आहे. एकदम चमचमीत असे तुमचे सुरणाचे काप तयार होतील. आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद घालणार आहोत, थोडीशी धणाजिरा पावडर, त्याचबरोबर लाल तिखट ते तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्ती करू शकता आणि थोडं मीठ. हे सगळं घालून छान असा हा मसाला तयार करणार आहोत. हा जो मसाला आहे तो आपल्याला सुरणाच्या कापांवर लावायचा आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले सुरणाचे काप जे आहेत ते मॅरिनेट करायचे आहेत. आता हे बघा मी असं सगळ्या कापांना हा जो मसाला आहे तो लावून ठेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना शॅलो फ्राय करणार आहोत. तर तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करायला विसरू नका. लगेच लाईक करा. आता आपण ह्यांना मॅरिनेट करून ठेवणार आहोत. अर्धा तास, 15 मिनिटं सुद्धा तुम्ही मॅरिनेट केलं तरी चालेल. मस्त लागतात आणि एकदम चमचमीत होणार आहेत. बरं आता ह्याचं मी जे आज हिरवं वाटण केलं ना, ते थोडंसं असं चरबरीत केलं, म्हणजे एकदम असं छान मऊ केलं नाही. तुम्हाला तसं करायचं असेल तुम्ही तसंही करू शकता. अजून एक टिप, तुम्ही ते जे वाटण आहे ना ते बनवून सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत ते तेच वाटण फिशमध्ये सुद्धा वापरू शकता. बरं तुम्हाला कुठल्या दिवशी असं असेल की फिश खायचं नाहीये, तर एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन व्हेजिटेरियन खूप सुंदर लागतो. आता आपल्याला ह्याला तळायचं आहे, पण त्यापूर्वी अर्धा तास मी ह्याला असंच ठेवून देणार आहे आणि मग आपण त्याला फ्राय करणार आहोत, एकदम शॅलो फ्राय. सुरण मॅरिनेट करून झाल्यानंतर चला आता आपण त्याला मस्तपैकी तळून घेऊ. त्यासाठी मी इकडे रवा घेतलेला आहे. रव्यामध्ये मी थोडंसं लाल मिर्च पावडर जी असते, म्हणजे कुठलं काश्मीरीवालं, ते घातलेली आहे आणि मग त्याच्यानंतर त्याला मिक्स केलेलं आहे छान. आता तुम्हाला ती जर का पावडर स्किप करायची असेल तुम्ही करू शकता. थोडा छान रंग येतो म्हणून मी घातलेले आहे. आणि आता ह्याच्यावर आपण व्यवस्थित छान मसाला लावूयात. जर का नीट लागला नसेल तर बाजूला जो आपल्या भांड्यात मसाला राहिलेला असतो तो पण ह्याच्यावर व्यवस्थित लावायचा. छान मस्तपैकी सगळीकडनं रवा लावून घ्यायचा त्याच्यावर. रव्यामध्ये काप व्यवस्थित छान त्याला चिटकला पाहिजे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे आणि मग एक्सेस रवा जो असेल तो काढून टाकायचा आणि असे सगळे काप तयार करायचे. आता इकडे मी एक पॅन घेतलेला आहे, तुम्ही तवा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये असं तेल घालून तेल पहिले गरम करून घ्यायचं. तर तेल आपल्याला लागेल तसं आपण वापरायचंय. थोडं थोडं तेल आपण
नंतर बाजूने सोडू शकतो. तेल पहिले व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यावर हे जे तुकड्या आहेत आपल्या सुरणाच्या त्या सगळ्या अशा लावायच्या. हे बघा मस्तपैकी आपण हे काप ह्याच्यावर लावलेले आहेत आणि आता आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडंसं बाजूने तेल सोडू शकतो आणि जसं लागेल तसंच तेल आपण वापरणार आहोत. तर हे बघा असं आपण ह्याच्यावर तेल सोडलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा एक बाजू ते सुरणाची होईल तेव्हा त्याला उलटायचे आणि उलटून दुसऱ्या बाजूने ह्याला छानपैकी फ्राय करायचंय. आता सुरण ऑलरेडी शिजलंय त्यामुळे इकडे काय आपल्याला शिजवायचा नाहीये, झाकण ठेवायचं नाही, काहीच नाही. फक्त फ्राय करायचंय. गॅस जो आहे तो तुमचा मीडियम आचेवर असला पाहिजे. फार बारीक पण नाही आणि फार जास्ती तुम्हाला हाय फ्लेमवर पण ह्याला तळायचं नाहीये. आणि असा शॅलो फ्राय केलेला मस्त सुरण तयार झालेला आहे. सुरणाचे काप आहेत. फारच छान दिसतायत. तुम्ही नक्की करा. मला लिहून पाठवा की तुमचे कसे झाले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हज बरोबर नक्की शेअर करा आणि चॅनलला जर का आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. आता मी भेटेन एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.